गंगूबाई, बस झालं ना? गंगूबाई, पोरगी काही दूर नाही ना? रडू नका तुम्ही एवढ्या. शिवानी, शिवानी बेटा, शिवानी. आई, रडू नको आई आता. मनीषा, आमच्याकडे कार्यक्रम आहे मोठा, रिसेप्शनचा. फोन करतेच मग मी. हो काकू, फोन करा, आम्ही सर्वजण हजर राहू. गंगाबाई, माझ्या पोरीले सांभाळून घ्या गंगाबाई. गंगूबाई, काही काळजी करू नका तुम्ही. तुम्ही बी म्हणसान की नाही सासू असा गंगाबाई सारखी. सुषमा, बाकीची तयारी कर ना. तुम्ही कोण एवढं नाराज झाल्या? काही नाही शांताबाई, कोणती बी पोरगी जायची असली की मला रडायची ती शांताबाई. चला आता रडायचा कार्यक्रम मग नंतर करू आपण. पहिले येले सार करू ना आपण. ठीक आहे शांताबाई, चल. थांब आता. आई, कुठे गेले आई? आई, स्वयंपाक केला नाही का तुम्ही अजून? गुड्डी, काय झालं? मी म्हणतो तुम्ही स्वयंपाक बनवला नाही का अजून? नाही, मी नाही बनवला. कोण? काय तर स्वयंपाक हो? मला तू चुलीवर बनतं स्वयंपाक बनवला नाही काय? काय तर स्वयंपाक बनवा चुलीवर. आई, तुम्हाला माहित नाही काय, माझ्या मैत्रिणी येऊन राहिल्या ना आपल्या घरी जेवण करायला. डबा पार्टी करू राहिले ना सगळेजण आम्ही. श्यामनं सांगितलं नाही का तुम्हाला? नाही बा, मला नाही सांगितलं. कोणती डबा पार्टी होत आणि कोणत्या मैत्रिणी होत. डबा पार्टी करू राहिल्या तर मला डबे आणत काय घरून? तू काय टोली घेऊन राहिली घरी स्वयंपाक करायचे? श्याम, लवकर या तुम्ही. गुड्डी, मी ऑफिसला निघतो. नाही, ऑफिसला निघायच्या पहिले 5 मिनिटं या तुम्ही इकडे. गुड्डी, सांग लवकर काय झालं? श्याम, तुमच्या आईनं तर अजून काहीच नाही बनवलं. गुड्डी, पाय, मी विसरूनच गेलो. आई, चुलीवरच्या पुरणाच्या पोळ्या बनवू आहे तो. गुड्डीची मम्मी, तिची मावशी, मामी, 4-5 जणी बाया येऊन राहिल्या. आई, काय म्हटलं श्याम? पुरणाच्या पोळ्या बनवू मी चुलीवरच्या त्या सासूसाठी? तुम्हाला हो म्हटलं नाही? समजत नाही का मराठीत? आई, गुड्डीच्या मम्मीलाही चुलीवरच्या ह्याच्यातलं पुरण खूप आवडते आई, म्हणून गुड्डी म्हणते पुरणाच्या पोळ्या बनवतो म्हणते. तिची मम्मी येऊन राहिली. आई, खायच्यासाठी येऊन राहिली रे? माझ्या घरी जेवण करण्यासाठी येऊन राहिल्या. येऊ येत नाही काय माझ्या घरी? आई, तुला जेवढं सांगितलं तेवढं काम करतो, शिल्लक चौकशा नको करू. चल गुड्डी, मी चाललो ड्युटीवर. आणि तुम्हाला सांगतो, भांडणं का सांगा दोघी सासू सुना, नाही तर मी जाईन ऑफिसले. नाही नाही श्याम, आता भांडणाचा विषयच नाहीये. तुम्ही सर्व तयारी करून ठेवली ना माझ्यासाठी, आता विषय नाहीये. बस पाहुणे ये ना आणि तिने जेवण करू देणं, एवढंच राहिलं. त्याच्यासाठी पण तुम्ही बाई सांगितली, माझ्या मागं टेन्शन ठेवलं नाही. जा श्याम तुम्ही लवकर या ड्युटीहून. जायच्या वेळेस तुम्हाला फोन करतो मी, माझे मम्मी पप्पा आले की. ठीक आहे गुड्डी, चला येतो मी. चला, मम्मीची यायची वेळ झाली. हा काय चमचा? अजून चमचा कुठे ठेवला? चमचा कुठे ठेवला करसान? इथं ठेवतो. आणि अजून हात लवकर लवकर चालवा, अर्ध्या घंट्यात येतात ती सर्वजण. सर स्वयंपाक तयार असला पाहिजे. आई, अहो माय बाई, हिची आई येऊन राहिली, मम्मी पप्पा येऊन राहिले, ते चुलीवरच्या पुरणाच्या पोळ्या खायसाठी. आणि संक्रांतीच्या वेळेस आले नाही माझ्या पाय धुण्यासाठी. किती नागा लावला मी की नाही त्या मम्मीले बोला, त्या आईले बोला. आता मम्मी येते माझ्या हातच्या पुरणाच्या पोळ्या खायसाठी आणि चुलीवरच्या खाणे म्हणा. त्या घरीच चूल नशीन, चूल विकत घेऊन ये. मोठ्या गोष्टी शिकून राहिली, मला म्हणते पुरणाच्या पोळ्या कर. मी पुरणाच्या पोळी तर दूर राहिली म्हणा, साधी पोळी बी देत नाही तुले. पोरगा पाहिजे, बैलच झाला. बैल व्हायले जरा त्याला शरम नाही वाटली. आईले कसं बोलतो म्हणून आपण. जेवढं सांगितलं तेवढं काम कर म्हणते तू. अरे बापरे, तिला धाक पडला आता पहिले तिने काही नाही लागेल म्हणून ते पायद्याला आली नाही. येतो म्हणून मला हे करीन हिनच नाही सांगितलं ना. कसे जीव घालते माझ्या घरांनी पाहतोच मी तिची. आता स्वयंपाक तर करतच नाही, पण तिला खाऊ बी देत नाही माझ्या घरात. थांब, रोशनीच्या बाबाला फोन करतो. आता म्हटलं घरी जातो आणि सविताला घेऊन वावरात चालला जातो, नाही तर घरी सविता सत्यानाश करून टाकेन पाहुणेचा. आता फोनही उचलत नाही कोणाचा, कोण की श्यामनं सांगितलं ना बाबा आई अडथळा आणीन. आता स्वयंपाक झाला असेल सविताचा, नाही एक काम करतो ना, सविताला पहिले फोनच करून पाहतो स्वयंपाक झाला काय. झाला असेल लवकर सविताला घेऊन जातो वावरात. हॅलो
सविता, काय करता सविता? स्वयंपाक झाला काय? रोशनीची बाबा आता लोक बेहोश पडले होते काय? फोन उचलून राहिले माया. आता फोन लावला माहिती आहे का तुम्हाला घरांनी काय सुरू आहे तर? सविता, तू कामं बोलू नको, मला सांग पहिले तू, तुझा स्वयंपाक झाला काय? नाही, वावरात द्यायला लागते तुला अर्जंट. मजूर आहे वावरात. अर्जंट वावरात ते मजूर कायच्यासाठी? तूर तर निघाली आपली. आता काय आहे? हरभराला टाईम आहे अजून. सविता, तुझं झालं काय मला सांगतो, तुला घ्यायला येतो मी. वावरात जा लागते तुले. मला वाटते रोशनीच बाबा तुम्ही बी सामील आहे ती गईंदी. तुम्हाला माहित आहे काय पाहुणे येऊन राहिली आपल्या घरी आणि मला तुम्ही वावरात घेऊन चालले? सविता, पाहुणे येऊन राहिली म्हणून तुला न्यायला लागते वावरांदी. अरे बापरे, पाहुणे येतात म्हणून तो मग शरम लागते काय पाहुणे? रोशनीचे बाबा आता हे अति झालं बरं, लय अति झालं आता हे. सुनवारीले घरांदी एवढी मोकळीक सोडणं जीव घेणी आहे. हे तर 2 दिवसानं मला मारून टाकायचे भीतीन नाही. सविता, ठीक आहे, आलोच मी. अहो माय बाई, पाय किती प्लॅनिंग करून ठेवली हो येई ना. तिच्या मायली जराशा 2 गोष्टी शिकवायला लागतात. थांब म्हणा, त्या मायली येऊ दे फक्त. तो आई टाकली का पुरणाची डाळ? पूर्ण डाळ टाकतो याच्यासाठी मी. वांग्याचं भरीतही करून तिला खाऊन घालत मी. पूर्ण डाळ कुठेच आली. पुष्पा आली काय? पुष्पा स्वयंपाकावून आली. आली सुलोचना ताई आली. थांबा सुलोचना ताई, तुम्ही नाही आल्या शांताबाईच्या घरी काल? काय होतं पुष्पा? अरे शांताबाईच्या घरी शिवानीचं लग्न लागलं ना, आज तर ते नवरी घरी जाईन, बिदाई आहे आज तर. पुष्पा चलता काय वावरांदी? नाही ना, कामं करून राहिली मी. मला आज पिंकीच्या शाळेत बी जायला लागते बाई. आज काही मैयानं होत नाही. जमलं तर उद्या येईन मी. ठीक आहे, पाय तुम्ही एखादी बाई भेटली कधी तर. मस्त झाला म्हणे शांताबाई स्वयंपाक. पाय बरं झालं मंगलाले घेतलं तर सोबत. दोघे मिळून किती मस्त स्वयंपाक बनवला आम्ही. पण शांताबाईनं किती चांगलं केलं. दुसऱ्याच्या पुरीचं लग्न स्वतःच्या घरात लावलं शांताबाईनं. मस्त. शांताबाईचा स्वभाव एकच नंबर आहे. पण पिंकी तर रडून राहिली. पिंकी तर घरी नाही. पिंकी बेटा काय झालं? कोण तू रडून राहिली? आई मॅडमनं मला हाकलून दिलं. आई तू आई आणलं नाही म्हणे, आजही नाही आणलं म्हणे. आणि तू मेरे वावरात जातो स्वयंपाक करतो. तुला काल म्हणू कोणी शांता आगोच्या घरी जाऊ नको आई, पहिले शाळेत दे चल. पिंकी पण तू नाही म्हटलं का मी? आज म्हटलं शाळेत येतो म्हणून. मॅडम म्हणे प्रत्येक वेळेला हाती नाही म्हणे, घरी जाय पहिले आईला घेऊन ये म्हणे. हे मास्तर लोक बी जरासं समजून घेत नाहीत. सगळेच काही विद्यार्थी श्रीमंताचे लेकर नसतात, काही गरीबाचे बी असतात. गरीब असले त्याले वावरात जाय, घरचं कर, किती परिश्रम करायला लागतात. मास्तर लोकले तोंडातून काढलं की झालं. ते वाटते लेकराचे मायबाप नाही काय मिळतात. आता पण माझे कामं राहिले घरातले. चल पिंकी चल, जाऊ दे एक दिवस मार शिल्लक खाऊन घेईन नवऱ्याचा. मारतेच मला आता स्वयंपाक नाही केला तर. चल पिंकी, शिक्षण पहिले. पिंकी तू सांगितलं काय मॅडमले माझी आई आज येते म्हणून? किती वेळा सांगितलं आहे मी, ती मॅडमची ऐकत नाही. चल दाखवतोच आता कोणती मॅडम आहे त्याचं. अहो माहिती माईले फोनही केला 5-6 जणी, पूर्णाच्या पुढचं पावनचा, आणि त्याला हळदी कुंकासाठी वाण आणलं. आता हळदी कुंकू झाल्यावर आता इले सुचून राहिलं. आता जाऊन बसतो म्हणा, आणतच नाही काही सामान घरांनी. समार आण म्हणते, लसण आण, आठवण नाही राहिली म्हणते श्यामले आणायची. थांब म्हणा तू, जराभर उंगरागा करतो बाहेर आणि तशीच वापस येतो घरी. मी म्हणतो मला आठवण नाही राहिली. मये पाय धुवायला आली नाही म्हणजे इले पाहिजे मा सुनीले. सासूचं काही मोल नाही आणि माईले पूर्णाचे पुढेचं पाहुणचा. अहो माई बाई, तिच्या हाती राजूट आली ना म्हणून तिले मा झाला, नाही तर अशी करे. आता तर बापा दिवस आहात जसं काही इलेक्ट्रिक लेकरू होते जगाच्या पाठीवर, आम्हाला लेकरच तेच झाले. आमचे लेकर वरतून पडले. बाजारात चालली काय सविता? माय बाई का हो सुषमा? सुषमा माय वाशिन राहिला काय? पटकन चालली मायापासून. कशी बोलतो सविता तू? कायचा वाशिन मला? मी घरी चालली ना, माझ्या सुनीचा फोन आलता, आई लवकर या म्हणे, पाहुणे आले आपल्या घरी. नाटकं नको करू सुषमा. पाहिलं तुमचं प्लॅनिंग नाही काय आहे तर. शांताबाईले म्हणा तर किती तीर मारले शांताबाई, मला माहित आहे. पण मी लक्षात ठेवीन सुषमा, शांताबाईने मला बोलावलं नाही ना. थांब म्हणा शांताबाईले तू. सुषमा पाहिनं माझ्या सुनीनं
आता बोलावलं तिच्या मायले. किती मोठं वाहन आणलं. बापा 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 बापा. तिच्या बेडरूम मध्ये पाहिजे तर सामानच सामान सुषमा. सविता, आणू दे ना. तू कोण जीवार येऊन राहिली. तिच्या नवऱ्याची कमाई आहे. ते करू, स्वयंपाक करू, जीव घालू, वाण देऊ. तू कायले लोट घेतो सविता. म्हणजे मग घर नाही काय. मी तर त्याची नोकर झाली घरातली. चल सविता, येतो मी. नाही नाही, हे बी तिकूनच आहेत. याची ये. मला तर वाटते फोनवर गोष्टी होतात. म्हणून सुषमा बी आजकाल मायकून कधीच बोलणार नाही. तिच्या जिकून बोलते कधीही पाय तू. सुषमा सुषमा, थांब थांब थांब, 1 मिनिट थांब. काय म्हणता सविता, सांग लवकर. का सुषमा, मै जाऊ दे. झालं का लग्न चांगलं चांगलं पार पडलं. हा बाई, चांगलं पार पडलं. गेली घरी नवरी. अहो माय बाई, झालं काय बा बिचारीचं लग्न. शिवानी पण खूपच चांगली पोरगी आहे वा, कमावती आहे. आणि गोल्या, तो बी नोकरीवाला पोरगा आहे. का हो? तिच्या भावानं काही नाही केलं काय मग संदीपनं. तू तर भला तनफन करत जाय. त्याला माहितच नाही सविता. तू गेले भेटला काय तो. कशा गोष्टी करतो सुषमा. मला काले भेटीन तो. तुला विचारपूस करून राहिली मी. मग कानावर आलता जरा, भावाची नाराजी आहे, भावाची नाराजी आहे. पण झाला काय आता भाऊ चांगला. मला काही माहित नाही बाई. मी काही बाकी चौकशा करत नसतो सविता. चल, येतो मी. माझ्या सुनीला अजून ड्युटीवर पण जायला लागते ना. ठीक आहे सुषमा, जाय. शांताबाईले म्हणा सुषमा, किती तू वय 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 कर. पण तिचा भाऊ कधीच तिच्या चांगला वागणार नाही. हे मला माहित आहे. मग समजेन शांताबाईले. त्याचा धिंगाणा झाल्यावर शांताबाई पस्तावीन एक दिवस. अरे, फालतू केलं म्हणून नाही याचं लग्न. आणि शांताबाईने हुशारी करायला तिच्या घरी लग्न लावलं. अरे बापरे. हॅलो, हा बोल गुड्डी. आई, तुम्ही कुठे आहे. पाहुणे आली आपल्या घरी आणि तुम्ही अजून सामान आणायलाच गेला काय. गुड्डी, येऊन राहिली. आले का पाहुणे. सध्याच आले. या तुम्ही लवकर. ठीक आहे. थांब म्हणा गुड्डी. तशीच वापस येतो मी. काहीच नाही आणत. पुरणाच्या पोळ्या खाऊ घालते काय. आणि काय काय वाण आणलं ते वाणे लपून ठेवून देतो. थांब म्हणा तो. मले कमजोर पाहिजे. आणि ते मम्मी दाखवतो तुला मम्मी कोणती होईत.